हाय हॅलो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता कुक विथ मी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्या ह्या छोट्याशा किचनमध्ये पण तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण आता पावसाळा सुरू झाला आहे, प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला हवी आणि नवीन नवीन डिश पण आपण आता बनवणारच आहे. पावसाळा आहे तर अशी आपण एक डिश बनवणार आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. छान एकदम छान लागते खायला आणि पावसाळ्यात ती केलीच जाते. तशीच आपण एक आता छान एक डिश बनवूया. तर चला मग दाखवते आता आज काय बनवणार आहे आपल्या छोट्याशा किचनमध्ये. आणि तुमची स्वतः काळजी घेत जा तुम्ही. पावसाळा सुरू आहे आणि छान हेल्दी खायचं, हेल्दी राहायचं. चला मग आता माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुम्हाला दाखवते आज काय बनवणार आहे तुमची हर्षलता. या मग आता बघूया आता साहित्य त्या डिशचं आपण काय बनवणार आहे. नवीन आता डिश आता आपली, तर आपण हे साहित्य बघूया. या मग माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर चला मग साहित्य बघूया. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे अळूची वडी. अळूवडी. अळूवडीला आणि अळूवडीला गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. तर तिथे मी पण खाल्लेलं आहे, मला खूप आवडलं ते. तर म्हटलं चला आपण घरी बनवून घेऊ, बघूया. मी कधीच ही डिश बनवलेली नाही, तर मग आज बनवण्याचा प्रयत्न करते. आणि एकदा बनवली होती पण खूप छान झाली होती ती पण. पुन्हा आता बनवते. आता पानं पण आमच्या शेतातले पानं आहे, माझ्या सासऱ्यांनी आणलेले आहे. तर म्हटलं चला, खूप दिवस माझी इच्छा होती अळूवडी बनवायची, पण पानच नव्हते, त्यामुळे मी बनवलीच नाही. 1 वर्ष आधी मी बनवली होती, ते आता बनवत आहे. आता तारीख किती आज? आज 9/7/2026 आज बनवत आहे मी ही डिश. तर छान पानं आहे अळूचे, हे बघा मोठे मोठे छान वॉश करून घेतले, याला धुवून घेतले छानपैकी आणि पुसून घेतले. आणि असे याचे देठ वगैरे काढून घ्यायचे. अळूवडी बनवायला असे छान मोठे मोठेच पानं लागते, त्याची अळूवडी खूप छान बनते आणि खायला तर एकदम भारी लागते ते. चला मग आता तुम्हाला साहित्य दाखवते, त्याला काय काय लागणार आहे आपल्याला. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. माझी आवडत असेल तुम्हाला रेसिपी तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मला कशी झाली डिश. तर हे आहे, मी किती पानं घेतले, 2 3 4 5 पानं आहे हे अळूचे. 4 वॉश करून घेतले, 5 पानं अळूचे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे ओवा 2 चमचे, 4 चमचे तीळ घेतलेले आहे. तुम्ही काळे तीळ घेऊ शकता, पांढरे पण तीळ घेऊ शकता. आणि इथे बेसन घेतलेलं आहे मोठ्या वाटीभर एक. आणि एक जे इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला, आता सांगत नाही. शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. ही आपली टिप्स ही शेवटी सांगणार. काय टाकलं मी विशेष त्याच्यामध्ये, मी काय टाकलं की अळूवडी एकदम छान होणार. आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 6-7, खूप तिखट आहे. लवंगी मिरची घेतलेली आहे, खूप तिखट आहे. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि लसूण अद्रकचा जी पेस्ट असते आपल्याकडे बनवलेली ती त्याच्यात टाकलेली आहे. आणि मीठ, तिखट तर टाकायची गरज नाही, आपल्याला ठेचाच टाकणार आहे आपण त्यामध्ये. हे झालं. आणि चिंच गुळाची चटणी, जे की मी आधीच माझ्या घरी नेहमी अवेलेबल असते, ती चिंच गुळाची चटणी 2-3 चमचे. ठीक आहे, ती बघा अशी बनवून ठेवते मी नेहमी. चिंच गुळाची चटणी आम्हाला नेहमी लागते ती भाजीमध्ये टाकायला. आम्ही नेहमी आंबट गोड भाजी खातो. तर चला मग आता ठेचा आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा छान अशा पद्धतीने हा ठेचा करून घ्यायचा. आता हिरव्या मिरच्या खूप आहे म्हणून आपण हिरव्याच मिरच्यांचा भरपूर प्रमाणात खूप तिखट आहे मिरची, जास्त टाकू नका. तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे तेवढीच टाका. परत काढून घेते एकदा. आपला हिरव्या मिरच्या आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर
छान तयार आहे ठेचा झणझणीत. यामध्ये आता आपण 1 वाटी बेसन, कोणतेही घेऊ शकता तुम्ही बेसन. मी इथे राणी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. छान हे टाकून घ्यायचं. आणि हे एक आपली सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, शेवटी व्हिडिओचे सांगणार आहे. हे टाकून घ्यायचं 2 चमचे. ठीक, 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. तिळाने खूप छान लागते ते अळूवडी खायला आपल्याला. काळे तीळ असेल ते टाकू शकता तुम्ही, ऑप्शनल. आणि 1 चमचा, छान मोठा 1 चमचा ओवा टाकायचा. पचायला छान जाते आपल्याला. आणि आपण इथे छान ताजा ताजा ठेचा बनवलेला आहे तो 1 चम्मच, कारण की तिखट आहे खूप. आणि आपली ही चिंच गुळाची चटणी नेहमी जी असते आपल्याकडे रेडी ती. याच्यामध्ये थोडा पुदिना पण आहे. हे बघा, मोठ्या चम्मचभर टाकलेले आहे. ही टाकायचीच, याशिवाय अळूवडी छान बनत नाही. चिंच गुळाची चटणी टाकायची म्हणजे टाकायचीच. हे पण थोडं चिंचेची चटणी ही पण टाकते, आणि एक छान फ्लेवर येतो त्याला. हे बघा, एवढी बनवून ठेवत असते मी. याला आधी असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि जी ही टिप्स आहे याच्यामध्ये आपल्या अळूवडीच्या याच्या वडीमध्ये, ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मग सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि फेसबुक पेजला पण आहे मी ड्रीम गर्ल नावाने, तिथे पण लाईक करा. आणि इंस्टाग्रामवर पण आहे, तिथे पण लाईक करा. असं आधी छान मिक्स करून घ्यायचं याला. आणि यामध्ये थोडा आता इथे हळद टाकायची, अर्धा चम्मच. आणि मीठ टाकायचं, थोडा गोडा मसाला. तिखट टाकलेलंच आहे आपण, थोडं कलर यायला टाकते आहे. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी. तर बेताने पाणी टाकायचं. खूप पातळ नाही बनवायची, स्लरी सारखं बनवायचं याला. आपण जसं भज्याचं बनवतो तसं बनवायचं. छान असं याला फेटून द्यायचं. इतपत असं याला घट्ट बनवायचं. हे बघा, थोडं टेस्ट करून बघते. छान झालेलं आहे, परफेक्ट आहे सगळं. थोडी चिंच गुळाची चटणी टाकते, मला आंबट थोडं आवडते. छान असं भिजवून घ्यायचं. बॅटर एवढं भिजवायचं असं.
म्हणजे पानाला छान लागतं ते. जास्त पातळ नाही बनवायचं आणि जास्त दाटसर पण नाही बनवायचं. ही कन्सिस्टन्सी आहे. हे बघा छान. आता पानांना लावून घेऊया आपण. आता हे पानांना लावून घेऊया. थोडं याला रेस्ट करू द्या. चला मग आता आपण पानांना हे लावून घेऊया बॅटर. 2-3 मिनटं आपण त्याला रेस्ट करायला ठेवली होती, तर आता आपण लावून घेऊया. एक ठेवताना एक पान उलटं, एक पान सरळ असं ठेवायचं. आता हे मी उलट्या बाजूने लावलं. आता याला मी सरळ बाजूने लावेल. पण हे पान आता असंच न ठेवता या बाजूने ठेवायचं. आता याला आपल्याला छान असं लावून घ्यायचं भरपूर प्रमाणात. संपूर्ण पानाला छान लावून घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप याची पद्धत आहे ती करत जायची. आपण पानावर पान पानावर पान ठेवत जायचं. ठीक आहे. छोटं पान आहे, आता मध्ये घेते याला. उलटे सरळ ठेवत जायचे. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जर माझे डिश आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, कमेंट्स करा, कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळ्या पानांना छान असं लावून घ्यायचं. ज्यांच्या हाताला तिखटाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ग्लोव्ज घातले तरी चालेल, कारण की हाताने जी मजा येते ती कशाने येत नाही. एक हाताचं एक आपलं प्रेम असते. चम्मचनी पण लावू शकतो आपण, पण हाताने जी लावण्याची मजा येते ती चम्मचनी नाही येत. आणि अळूच्या पानाची डाळ भाजी पण खूप छान होते. चिंचगुळाची चटणी नक्की टाका त्यामध्ये, खूप छान टेस्टी लागते खायला. आणि याचे जे देठ असतात त्याची पण भाजी एकदम छान बनते, डाळ भाजी.
त्यामध्ये थोडे 2-3 पालकाचे पानं टाकायचे. हे पानं माझ्या शेतामधलेच आहे, माझ्या सासऱ्यांनी काल आणलेले आहे आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती अळूवळू बनवण्याची, ती आज पूर्ण झालेली आहे. संपूर्ण लावून घ्यायचं असं बघा, संपूर्ण पानाला छान असं लावून घ्यायचं. कंजूसी करायची नाही या पानाला लावताना. छान असं सगळं बॅटर आपण जेवढं घेतलं तेवढं 5 पानांना छान पुरलेलं आहे. याच प्रमाणात जर लावला आपण तर अळूवडी एकदम छान बनते आपली. तर याला रोल करायचं आपल्याला. कसं करायचं बघा, हे साईडनं असं करायचं आधी, झाला दुसऱ्या साईडने असं करायचं, घुमट मारायची. ठीक, याची छान फिटिंग येते रोलची, सुटत नाही ते. जेव्हा आपण तळतो तेव्हा ते सुटत नाही. तर आता अशी करत फिट्ट रोल बनवत आणायचा असं. आणि राहिलेलं जे बॅटर आहे ते लावून घ्यायचं याला. फिट्ट झालेला आहे छान रोल. असा रोल बनवायचा छान फिट्ट. असा फिट्ट झालेला आहे, कारण की जे आपण गुंडाळी केली आहे ती व्यवस्थित केली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की ते बघा कशी केली आहे मी रोल, नाहीतर ती सुटल्या जाते पानं आणि व्यवस्थित ती वडी शेवटपर्यंत वडी नाही राहत, ती पानं पानं होऊन जातात. तर अशा पद्धतीने आपण हे बनवलेली आहे. आता याला स्टीम करायला ठेवूया. थोडे मी हात वॉश करून घेते. इथे मी स्टीमर ठेवलेला आहे आधीच. यामध्ये ही चाळणी ठेवायची. ठीक आहे, चाळणी ठेवलेली आहे आपण. त्यामध्ये आता तो रोल याच्यामध्ये आपण ठेवणार आहे आणि चाळणीला छान तेल लावून घेतलेलं आहे. हा रोल याच्यामध्ये ठेवायचा आता. ठीक, आता याला 10-15 मिनटं छान स्टीम होऊ द्यायचं. स्टीम झाल्यानंतर कसं कळेल आपल्याला, तर याचा रंग जो आहे थोडा चेंज होऊन जातो. ते स्टीम झालं आपलं, नंतर मग दाखवते तुम्हाला कसं करायची. तर याला आता आपण स्टीम होऊ देऊया, 10 मिनटं याला ठेवूया. ठीक आहे, नंतर भेटूया ब्रेक के बाद. चला मग दाखवते तुम्हाला आता अळूवडी कशी कट करायची. हे बघा, असं थंड झालेलं आहे हे रोल. तर याला आता आपण कट करून घेऊया. अगदी छान सुटलेलं आहे त्या चाळणीमधून छान. आता याला आपण कट करायचं आहे. कुठेही चिकटलेला नाही तो चाळणीला, अगदी सहज निघालेला आहे. रोल छान असा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, कुठेही आपली सुटलेली नाही आहे रोल आणि कुठेही पानं वेगळी झालेले नाही आहे, अगदी एकमेकाला जोडूनच आहे. अशा पद्धतीने ही आपली वडी छान बनते. इथे मी बाजूला तेल ठेवलेलं आहे तळून घ्यायला. हे बघा, अगदी छान झालेली आहे, कुठेही सुटली नाही वडी. अशी छान कट करून घ्यायचं आणि तेलामध्ये तळायला ठेवायचं. बाजूलाच मी तेल ठेवलेलं आहे. छान अशा वड्या कट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये छान तळून घ्यायच्या.
इथे मी छान फ्राय करून घेत आहे. आता बाकीच्या वड्या पण कट करून घेते आहे. छान खरपूस तळून घ्यायचे आहे तेलामध्ये. तळायचे नसेल तुम्हाला तसं तव्यावर तेल टाकून पण तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. हे बघा छान तळून घेत आहे खरपूस. छान अशा पद्धतीने छान वड्या सर्व तळून घ्यायच्या आपल्याला खरपूस. जर तुम्हाला तळायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता तव्यावरती थोडं थोडं तेल टाकून. ठीक आहे. आता आपण सर्व वड्या तळून घेऊया. याला काही काही ठिकाणी पात्रा पण म्हणतात, आपल्या इथे अळू वड्या म्हणतात त्याला. खायला एकदम छान लागते. चला मग सर्व वडे आता मी तळून घेते. चला मग बघूया आपण आपलं ते रोल स्टीम झाला की नाही. तर आता आपण इथे बघूया काय झालं त्याचं. तर इथे छान आपलं हे स्टीम झालेलं आहे एकदम. बघा त्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि ते दिसायला थोडं वेगळं दिसत आहे. आता आपला बनलेलंच आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि हे खूप गरम आहे म्हणून थोडं याला बाहेर थंड करायला ठेवूया. चाळणीमधून चाळणी काढून बाजूला ठेवूया आपण. तर गरम आहे ते बघा. इथे थोडं आता आपण याला थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या कट करून घेणार आहे. तर मग हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वड्या कशा कट करून घ्यायच्या आपण. आणि त्यानंतरची प्रोसिजर नंतर दाखवते तुम्हाला. आता आपण याला थंड होऊ देऊ 5-10 मिनटं. असं खूप गरम आहे, काळजी घ्यायची. आणि पाणी पण इथे गरम राहते, थोडं काळजीपूर्वक करायची. ठीक आहे. मग आपण थंड होऊ देऊ याला. तर या पद्धतीने आपली अळूवडी आता एकदम रेडी आहे तळून. तर अशा बनलेल्या आहे तळून. एकदम छान झालेले आहे, क्रिस्पी झालेले आहे. वळवळू कुठेही सुटलेली नाही आणि खूप छान ब्राऊन कलरच्या एकदम. हे बघा खूप छान झालं आहे. यामध्येच आपण सगळं काही टाकलेलं आहे, तीळ वगैरे, म्हणून त्याची टेस्ट खूप छान येते. आता वरून आपण तीळ वगैरे काही टाकणार नाही आणि याला फोडणी पण देणार नाही. आता याच्यामध्ये सर्व काही आहे. हे बघा खूप सुंदर झालेल्या आपल्या अळूवड्या एकदम. आणि खायला तर खूपच छान. हे बघा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी व्हिडिओच्या शेवटी एक टिप्स सांगणार आहे. ते मी आता तुम्हाला सांगणार आहे की जे मी पांढऱ्या कलरचा जो एक पदार्थ वापरला आहे त्यामध्ये त्याने ही अळूवडी एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागते खायला आणि कडकच राहते. तर हे आहे तांदूळाचं पीठ. ते याच्यामध्ये बेसनमध्ये मिक्स केलेलं आहे मी. त्याने अळूवडी एकदम छान होते, पचायला पण छान लागते, सोपी जाते आणि आपली अळूवडी एकदम क्रिस्पी आणि कडक बनते. हे बघा छान बनते. चला मग याला आता आपण सजून घेऊया. इथे छान सजावट कशी करायची, छान अशी करायची. तर यावरती आपण खोबरा किस टाकून घेणार आहे आणि थोडी हिरवी चटणी बनवलेली आहे ती याच्यासोबत आपण खाणार आहे. यावरती मी आता थोडा असा खोबरा किस टाकते आहे. याने खूप छान लागते खायला ही वडी. आणि ही आपली हिरवी चटणी. ही आपली हिरवी चटणी. यामध्ये कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडी साखर आणि दही अशा पद्धतीने आपण ही बनवलेली आहे. हे बघा ही आहे आपली आजची डिश.
चॅनलला माझे नवीन असाल, कुक विथ मी चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा डिश कशी झाली, हे पदार्थ कसा झाला अळूवडीचा. आणि फेसबुकला माझा पेज आहे ड्रीम गर्ल नावाने, तिथे पण लाईक करा आणि इंस्टावर पण आहे. खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाली. संपूर्ण छान कुक झालेली आहे. खायला तर अप्रतिम झाली आहे. क्या बात आहे. वा, पावसाळ्यात तर मजाच आली खाण्याची, अप्रतिम. या डिशमधलं सिक्रेट जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिक्रेट आहे तांदूळाचं पीठ. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला त्यामध्ये एक टिप्स असते खास. अळूवडी आपली एकदम भन्नाट झालेली आहे डिश. चवीला पण काही विचारू नका, एवढ्या वड्या मी आता संपवणारच आहे कारण त्याचा सुगंध इतका सुंदर येत आहे. अप्रतिम झालेली आपली अळूवडी. चला मग या तुम्ही पण सगळेजण खायला. आपण छान पावसाळ्यामध्ये अळूवडीचा आनंद घेऊया. आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि छान छान खा आणि हेल्दी राहा. टेक केअर. बाय. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका कुक विथ मी चॅनलला. भेटूया नंतर मग. बाय.